हा व्हिडिओ कमीत कमी 5 वेळा तुम्हाला बघावा लागणार आहे, पण त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की तुम्ही हा विषय व्यवस्थित समजून घ्यावा. उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना होतो तो पित्ताचा त्रास आणि मग आपण पित्ताची गोळी खातो. पित्त म्हणजे खूप मोठा विलन आहे असं आपल्याला वाटायला लागतं, पण चला हा विलन आहे का हिरो आहे हे आज आपण समजून घेऊया. समजा मी गरम गरम भजी खाल्ले, तर भजी होते तेलकट आणि त्याच्यामुळे खूप सारं बाईल ऍसिड तयार झालं. आता हे बाईल ऍसिड यालाच आपण म्हणतो पित्ताचा त्रास झाला. पण हेच जेव्हा चांगल्या प्रोटीन बरोबर कॉन्जुगेट होतात, पुढे जाऊन बाईल सॉल्ट मध्ये कन्वर्ट होतात आणि नंतर काही प्रक्रिया झाल्यानंतर बाईल ज्यूस मध्ये कन्वर्ट होतात. हेच बाईल ज्यूस म्हणजे पित्त आपल्या पचनासाठी खूप महत्वाचं आहे. याची शरीरामध्ये कमतरता झाली तर कॉन्स्टिपेशन होतं, सारखं पोटात गॅस होणं, या सगळ्या गोष्टी होतात. आणि जर फॅट मेटाबॉलिझम चांगलं हवं असेल तर बाईल ज्यूस मात्र आपला व्यवस्थित पाहिजे. तर भजी खाऊन किंवा तेलकट पदार्थ खाऊन आपण बाईल ऍसिड सिक्रेट करू शकतो, पण प्रोटीन्सच्या ऍब्सेन्स मध्ये बाईल ज्यूस चांगल्या पद्धतीचा तयार होत नाही. तर फॅट्स आणि प्रोटीन्सचे चांगले ऑप्शन्स निवडणं खूप गरजेचं आहे. फॅट्स आणि प्रोटीन्सचे चांगले ऑप्शन्स म्हणजे काय, तर डेअरी प्रोडक्ट्स झाले, त्याबरोबर आपले होल एग्स झाले, चिकन झालं, ड्राय फ्रुट्स झाले आणि तूप झालं व्हेजिटेरियन लोकांसाठी. तर या सगळ्या गोष्टी जर आपण म्हणजे हेल्दी फॅट्स जर आपण घ्यायला सुरुवात केली, त्याबरोबर प्रोटीन्स पण दिले, तर आपला बाईल ज्यूस नक्कीच चांगला बनेल. आणि त्याबरोबर हायड्रेटेड राहणं हे तर खूप महत्वाचं आहे. या गोष्टी समजून घ्या. पित्त म्हणजे विलन नाही, एक महत्वाचा हिरो आहे.